क्रिकेटमध्ये निवड झाली नाही आणि अवघ्या 17व्या वर्षाच्या खेळाडूने आयुष्य संपवलं. शेवटच्या चिठ्ठीत लिहिलेल्या काही ओळींनी पोलिसांनाही धक्का बसलाय. नेमकं काय घडलं नागपुरात? पाहूया हा हृदय पिळवटून टाकणारा रिपोर्ट. नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवायचं स्वप्न पाहणाऱ्या अवघ्या 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत माझी निवड झाली नाही असा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाहूया सविस्तर बातमी. भारतामध्ये क्रिकेट हा केवळ खेळ नसून अनेक तरुण तरुणींसाठी तो आयुष्याचं स्वप्न असतो. त्या स्वप्नासाठी अनेक जण दिवस रात्र मेहनत घेतात. मात्र कधी कधी अपयशाचा धक्का इतका मोठा ठरतो की त्यातून सावरणं कठीण होतं. अशीच एक हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. मूळची अकोला येथील असलेली 17 वर्षीय अदिती चौकांडे गेल्या 2 वर्षांपासून आईसोबत नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरातील उमालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होती. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या अदितीने या खेळात करिअर करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ती अदिती सुर्वे क्रिकेट अकादमी यामध्ये नियमित सराव करत होती आणि मोठ्या स्तरावर खेळण्याची तयारी करत होती. दरम्यान नुकत्याच झालेल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन अर्थातच VCAच्या संघ निवड प्रक्रियेत तिची निवड झाली नाही. या घटनेचा तिला मोठा मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. निवड न झाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने राहत्या घरात गळफास घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन चौहान आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये माझी निवड झाली नाही असा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलंय. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून तरुण खेळाडूंवर वाढणारा मानसिक ताण हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. प्रत्येक खेळाडूच्या वाटेला यशाबरोबरच अपयशही येत असतं. अशा कठीण काळात कुटुंब, प्रशिक्षक आणि मित्रांचा आधार हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नागपुरातील या घटनेनं अनेक प्रश्न निर्माण केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत आत्महत्येमागील नेमकं कारण निश्चितपणे सांगता येणार नाही.